दादा नाईक, बंद्रा मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडूनगर दोन्ही संघ आपण संपर्क साधा. प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण संपर्क साधा. बंद्रा मारुती काल्हेर किंवा आणि जय छत्रपती शिवाजी वडूनगर. बघा बरोबर 10 वाजलेले आहेत. सूर्यकांत मोरे सर, आपण फक्त 20 मिनिटं द्यायचे आहेत. सामन्याला लगेच सुरुवात करा. चला कारिवली संघ प्लीज, आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. जोगेन भाऊ मिलिंद, आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा आम्हाला सूचना येतात अध्यक्ष साहेबांकडून. 10 वाजलेले आहेत. 10 वाजून 20 मिनिटांनी आपण त्वरित पहिली इनिंग संपवायची आहे. आणि निश्चितच कालचे जे संघ खेळले त्या संघाने अगदी वेळेचं भान ठेवून सामने बरोबर वेळेवर संपवलेले आहेत आणि अध्यक्षांकडून त्यांचं कौतुक देखील केलेले आहे. आज देखील आम्ही अपेक्षा करतोय. आज आपल्याला 12 सामने खेळवायचे आहेत. काल 10 सामने खेळलोय. काल 11 वाजून 35 मिनिटांनी सामने सुरू केले होते आणि आज आपण बरोबर 10 वाजलेले आहेत. 10 वाजून 1 मिनिट झालेले. आपण लगेच सामन्याला सुरुवात करायला अशी आम्ही अपेक्षा करतोय. दोन्ही संघ सिद्धिविनायक अंजूर संघाचा राखीव खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये या. निलेशजी पाटील, सुकेश डाके आपला राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी इथे पाठवा. तर सलामीर जोडी निश्चितच गोलंदाज प्रल्हाद, मात्र सलामीवीर फलंदाजी जोडी असेल सिद्धिविनायक अंजूर. तर क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रल्हाद सज्ज होते. दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. नक्कीच पंचही आमच्या त्या ठिकाणी तयार आहेत. बरोबर 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजताच या ठिकाणी आपण पहिला चेंडू टाकत आहोत. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. या दुसऱ्या दिवसासाठी पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होत्या. दमन चषक 2021 दुसरा दिवस. धन्यवाद चिकणे सर. तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील. 10 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. बघा फुल लेन डिलिव्हरी, अखोट टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाज सुधाकर म्हात्रे निर्धाव चेंडूनी सुरुवात चांगली केलेली आहे. गोलंदाज प्रल्हाद, जय बजरंग कारिवली संघाचे सलामीवीर गोलंदाज रवींद्र आणि सुधाकर. सिद्धिविनायक अंजूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी. सकाळचं सत्र आहे, दमट वातावरण. आणि हा चेंडू लेग स्ट्रिकच्या बाहेरचा आहे. पंच प्रसाद राजाध्यक्ष सरांनी वाईट घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येने सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेशा झालेला आहे. यस, कारण की सर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजांची जबाबदारी आहे सिद्धिविनायक अंजूर संघाचा की हा जो निर्णय घेतलेला आहे कर्णधारांनी तो यशस्वी ठरवण्याचा. अगदी बरोबर आहे. अतिशय चांगला चेंडू. हलक्या हातानं फक्त आणि फक्त जंटल पुश केलेले. स्क्वेअर रिझनकडे चेंडू जातोय. इथे मात्र एका धावीने आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे सुधाकर म्हात्रे यांनी. संघाच्या फलकावर एका धावीने बदल पाहायला मिळतोय, तो बिनबाद 2. यानंतर बंद्रा मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडूनगर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. गोलंदाज तयार. प्रल्हाद, शफल क्रॉस, स्क्वेअर लेग रिजनकडे फटका केले. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील आणि फक्त येईल एक सिंगल. सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 3. वेलकम. छत्रपती शिवाजी वडूनगर संघाचे कॅप्टन गणेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती आहे आपण संपर्क साधा. कार्याध्यक्ष सन्माननीय गणेशजी केणी आणि अध्यक्ष प्रतापदादा पाटील साहेब यांच्याशी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मिड विकेटवर क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सफल आणि ते कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. तू मै मात्र शेवटच्या क्षणी आपल्या दोन्ही घरामध्ये फलंदाज सुरक्षित. धावसंख्या झाली ती 4. निश्चितच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय पाहूया किती योग्य ठरवत आहेत ते सिद्धिविनायक अंजूर संघाचे फलंदाज. वेलकम गणपती भोईर,
आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संघटनेचे विद्यमान सदस्य आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य. गोलंदाज प्रल्हाद शरीरापासून दूर आणि एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. पहिला एसटीचे फलंदाज बाद होतोय रवींद्र. काय एसटी रक्षण केलं. बंद्र्या मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडुणवकर दोन्ही संघाने आपल्या प्ले 11 खेळाडूंची नावं आपल्या ओम फोटो लाईव्ह टेक्निकल टीमकडे द्यायची आहेत. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल आणि आपण सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग देखील करायची आहे. छत्रपती शिवाजी वडुणवकर आणि बंद्र्या मारुती काल्हेर. निश्चितच बंद्र्या मारुती काल्हेर संघाविषयी बोलायचं झालं तर चाचणी स्पर्धेचा हा छुपा रुस्तम संघ आणि एक मोठा विजेतेपद त्यांच्या नावावर लागलेले आहे. गोलंदाज तयार. प्रल्हाद अतिशय चांगला चेंडू आणि अप्रतिम फटका देखील आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा एक चांगला फटका आणि चौकारणी मात्र एक सुरुवात करतोय दयानंद. धावसंख्या चौकाराने वाढून झालेली ती 8 धावा. ज्ञानेश्वर चिकणे सर पहिल्या षटकामध्ये 1-8. मी तर म्हणेन की शेवटच्या चेंडूवर जो चौकार आले त्या चौकाराने मात्र सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर चांगली टोटल पाहायला मिळते. यस, पहिला फलंदाज बाद झाला तरी टोटल अगदी व्यवस्थित आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय सिद्धिविनायक अंजूर संघ. निश्चितच या खेळपट्टीवर फलंदाजापेक्षा गोलंदाजांनी चांगली हुकूमत दाखवलेली आहे. कालचे आपण सामने बघितले, कारण की जी खेळपट्टी आहे या खेळपट्टीवर गोलंदाजाने मात्र प्रभावित केलेले आहे. प्लीज आपण वेळ कमी घ्या. बघा 10 वाजून 2 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकला. 10 वाजून 8 मिनिटं झाली म्हणजे पहिल्या षटकासाठी आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत. आपल्याला 20 मिनिटांमध्ये टोटली 4 षटकं पूर्ण करायची आहेत. लक्ष असू द्या. जोगेन यांचा पहिला चेंडू उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. निश्चितच चेंडू सूर्यनारायणच्या किरणामुळे मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक मिलिंद होते. चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही धावसंख्या डबल आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते 1-10 धावा. जोगेन संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सांघिक दुसरे षटक टाकण्यासाठी आलेले. चांगला आपण लेटकटचा फटका पाहतोय सुधाकर म्हात्रे यांच्या बॅटमधून आणि निश्चितच दयानंद याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या झाली ती 1-11 धावा. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. जोगेन अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त येईल एक सिंगलनी धावसंख्या वाढून झाली होती 12 धावा. सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना एक विनंती करतोय, सकाळच्या नाश्त्याची सोय तसेच चहाची सोय झालेली आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता, चहाचा आस्वाद घेऊ शकता. अगदी बरोबर आहे. बघा चिकणे सरांनी अनाउन्समेंट केलेली आहे. जे आपले भिवंडीहून आलेले जे संघ आहेत त्या संघाचे खेळाडू त्यांच्याबरोबर आलेले पाठीराखे सर्वांची सोय आपल्या संघटनेच्या वतीनं इथं सकाळची चहाची आणि नाश्त्याची झालेली आहे. ज्यांना कोणाला चहा आणि नाश्ता घ्यायचा असेल त्यांनी आपल्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन नाश्ता करायचा आहे. चला बंद्र्या मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडुणवकर
तर निश्चितच इथे थोडीशी फेकी खराब पाहायला मिळते. जिथे 2 होते तिथे 3 झालेले आहेत आणि आता पाहूया 3 नंतर 4 देखील मला वाटते धावा पूर्ण केली आहेत. बघा पलून 4 धावा पूर्ण चिकणे सर झालेली आहे. तिथे सुधाकर म्हात्रे आणि दयानंद त्यांची दमन चषक 20-21च्या मला वाटतं या पहिल्या 4 धावा पळून काढल्या असतील. तत्पूर्वी मी सर्व टीमना एक विनंती करतोय की तुमच्या टीमच्या बरोबर आपले जे काही प्रेक्षक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती आल्या असतील तर आम्हाला निदर्शनास आणून द्या. त्यांना व्यासपीठावर बोलवून नक्कीच त्यांचा शाब्दिक शब्द सुमनाने आम्ही सत्कार करू इच्छितो. अध्यक्ष साहेब प्रतापदादा पाटील यांच्याकडून सूचना आहेत की प्रत्येक टीमचे खेळाडू आपण आपल्या जोडीला आलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींची आम्हाला माहिती करून द्या. अतिशय चांगला चेंडू होता मात्र बॅटचा संपर्क झालेला नाहीये. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा तो लेग बाईज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9च्या सरासरीनं 18 धावा. चांगली सुरुवात आहे चिकणी सर. 1-18 म्हणून तर मी म्हटलं पहिलेच की बघा टॉस जिंकून बॅटिंग करतायत. दमट वातावरण आहे, दवाचं वातावरण आहे आणि इथे बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. परंतु मी तर म्हणेन की यशस्वी निर्णय या ठिकाणी ठरवलेला आहे बॅट्समननी. अगदी बरोबर आहे. सुरुवात चांगली आहे. वेलकम विनोदजी काटेकर उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना. वेलकम खजिनदार घनश्यामजी भोईर साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम गणपतजी भोईर साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे सदस्य. त्याचप्रमाणे जगदीशजी पाटील सुजितजी पाटील सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम काटेकर साहेब. सुस्वागतम सुस्वागतम. बघा कारिवली संघाने बरोबर 10:02 सामना सुरू केला. 10:12 बरोबर त्यांनी 10 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकलेली आहेत आणि 2 मिनिटाचं विश्रांती. आणि खरोखरच अशीच तर तुम्ही सहकार्य आम्हाला करा अशी आम्ही अपेक्षा करतोय. सर्व संघांना ही सूचना असेल. चला वेळ वाया घालवू नका प्लीज दोन्ही संघ. त्यानंतर छत्रपती शिवाजी वडुणवकर आणि बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला टॉसला येणे अनिवार्य आहे. सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाज येथील सौजन. निश्चितच काल आपण गावदेव चौटे ढुंगे संघामध्ये देखील या नावाचा खेळाडू बघितला आहे. अतिशय चांगला चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. चांगली लाईन. पहिल्या चेंडूवर गती देखील चांगली दिलेली आहे. गोलंदाज सौजन यांनी इष्टरक्षकाचं देखील कौतुक करावं तेवढं चांगलं आहे. खरोखर चांगलं इष्टरक्षण इष्टींच्या मागे केलं जात आहे. पेक्षा चांगला चेंडू फुल लाईन डिलिव्हरी होती. इथे मात्र फलंदाजाने आपली जागा इथे सोडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. विकेट आपली बहाल केलेली आहे. पाहूया कुठला फलंदाज बाद आहे. आणि मला वाटतं निश्चितच दयानंद हा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. छत्रपती शिवाजी वडुणवकर आणि बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघाने आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. मंचावर उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशदादा केनी, उपाध्यक्ष मनोहरजी जोशी, तसेच विनोदजी काटेकर, तसेच प्रकाशदादा, माजी सरपंच ग्रामपंचायत कारिवली गणपतजी भोईर, घनश्यामजी भोईर, शरदजी केनी, सुजित पाटील आणि सुनील शेलके सर. धावसंख्या झाली ती 19. वाईटच्या स्वरूपात चेंडू हाताळलेला सौजन्यानी. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 बाद 19. एकच धावेल. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता मात्र कुठल्याही खेळाडूंनी झेल घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. एकेरी धावेनी धावसंख्या वाढून झाली ती 2 बाद 20. भानुदास आलेले आहेत. रवींद्र आणि दयानंद. सुधाकर मात्र आधुनिक खेळपट्टीवर आहेत, सलामीला आलेले आहेत. हॅलो, पुन्हा एकदा सूचना करतोय. सकाळचा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. चहा नाश्ता कोणाला करायचा असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. अगदी बरोबर आहे. बघा आम्ही वारंवार सूचना करतोय ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल तर आपण समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला यायचं आहे.
आणि निश्चितच अध्यक्ष साहेबांनी आमच्यापर्यंत आताच एक सूचना पोहोचवलेली की ज्या संघाबरोबर आपल्या गावातील काही आजी माजी सरपंच प्रतिष्ठित नागरिक जे कोणी आले असतील त्या संघाच्या संघनायकांनी आमच्यापर्यंत ती नावं द्यायची आहेत आणि त्या मान्यवरांना आपण स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे. बघूया समोर केले क्षेत्ररक्षण चांगलं झालेले डीप लॉंग ऑन सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावा येथील बानुदेशाच्या खात्यावर 2, संघाच्या खात्याने 2 धावेने भर पडेल. धावसंख्या होईल ती 2-23 धावा. चांगली धावसंख्या आहे 23. गोलंदाज सोजन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय. आता मात्र लॉंग ऑफ रिजनकडे चेंडू गेले. दुसरे धावेचा प्रयत्न असफल. फलंदाज धावचीत बाद. भानुदास बाद झालेले आहेत. 24 आकड्यावर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 फलंदाज धावचीत आणि एका फलंदाजाला यष्टीरक्षकानं यष्टीचित केलं होतं. आज निश्चितच आपण समालोचक कक्षामधून ऐकणार आहोत. कालच्या दिवसातून देखील या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन केलं. सुनील शेळके सर, ज्ञानेश्वर चिकणे सर, वेलकम. दीपा म्हात्रे, सचिन स्पॉट पूर्णा संघाचं देखील शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाज येतोय मणिलाल. शेवटचं षटक असेल त्यानंतर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय. बंद्र्या मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडुणवघर. बघा आजच्या दिवसातून खेळणाऱ्या सर्व संघांच्या संघनायकांना एक सूचना असेल की आपल्या खेळाडूंची नावं आपण होम फोटो लाईव्ह कडे द्यायचे आहेत. जे संघ आजच्या दिवसातून या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या सर्व संघांना एक विनंती असेल की आपल्या खेळाडूंची यादी लिस्ट आपण होम फोटो लाईव्ह यांच्याकडे द्यायची आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो संदीप आणि पहिला चेंडूवर निश्चितच अपील केलं होतं मात्र पंच सहमत नाही. पंचांचा इशारा लेग बाईज. धावा येवोत कशाही येवोत. सिद्धिविनायक अंजीर संघासाठी एक धाव फार महत्त्वाची असेल. धावसंख्या झाली ती 25 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मणिलाल पाहूया आपल्या फलंदाजीतून किती धावा जोडतोय आपल्या संघाच्या फलकावर. संदीप अतिशय चांगली बॉलिंग ॲक्शन आपण पाहतोय. मिड ऑफ वरून चेंडू कलेक्ट केला आणि डायरेक्ट हिट. अजून एक फलंदाज धावचीत बाद मणिलाल. तब्बल 3 फलंदाज धावचीत बाद झालेले आहेत आणि एकमेव फलंदाज मात्र गोलंदाजाला बाद करण्यात यश आलेले तो म्हणजे रवींद्र. प्रल्हाद यांच्या नावावरती विकेट आहे. संदीप यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिले मिड ऑफ वर चेंडू अडवलाय. फलंदाज येतोय संतोष. सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग कारविले असा पहिला सामना सुरू आहे आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर यानंतर बंद्र्या मारुती काल्हेर आणि छत्रपती शिवाजी वडुणवघर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षासमोर यायचं आहे. एक धाव येईल. एकने धावसंख्या वाढून झाली ती 26. सुधाकर मात्र अजूनही खेळपट्टीवर आहेत. सलामीला आलेले आहेत. एका बाजूने मात्र खंबीरपणे ते खेळपट्टीवर पाय धरून उभे आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल मला वाटतं 8 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 9 धावा या वैयक्तिक त्यांनी काढलेले आहेत आपल्या संघासाठी. ऑन साईडला फटका केले. पाहूया डीप मिड विकेटवर चेंडू डीप मिड विकेटवर जातोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली ती 28 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढील 2 संघाचे संघनायक 1 शॉटचा इशारा आहे. 1 शॉट आहे. सुनील शेळके सर आपण या गणेश जदकेनी यांच्याशी संपर्क साधा.
जॉली स्पोर्ट कामतगार आणि नंदकिशोर खारबाव ए. जॉली स्पोर्ट कामतगार आणि नंदकिशोर खारबाव ए संघाने आपले सन्मान्य अध्यक्ष गणेश केने यांच्याशी त्वरित संपर्क साधा. 2 धावा, दोन्ही धावसंख्या वाढून झाली ते 29. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शेष असावा. बघा 10 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 2 मिनिटांनी सामना सुरू झाला होता आणि खरोखरच मी कारवली संघाचं देखील अभिनंदन करेन. शेवटचा चेंडू आहे आणि बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये सामना संपण्याच्या तयारीत. 2 धावा पूर्ण. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते फलंदाज धावचीत बाद. धावसंख्या 2 ने वाढवून झाली ती 31. म्हणजे विजयासाठी 32 धावांचं लक्ष असेल. नाश्त्याची सोय झालेली आहे. बघा ज्यांना कोणाला नंदकिशोर खारबाव ए आणि जॉली स्पोर्ट कामतगार. नंदकिशोर खारबाव ए, जॉली स्पोर्ट कामतगार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसच्या समोर या. टॉस करण्यासाठी स्टेजच्या समोर या. आणि समोर जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या समोर कोणीही 4 व्हीलर पार्किंग करू नका प्लीज. बघा आपल्या खेळाडूंना अथवा आपल्या समर्थकांना विनंती असेल की पोलीस स्टेशनच्या समोर ज्या 4 व्हीलर आपल्या गाड्या कोणाच्या असतील तर व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा प्लीज. विनंती आहे. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे कॅप्टन, जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे कॅप्टन आणि नंदकिशोर खारबाव ए संघाचे कॅप्टन. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे कॅप्टन, नंदकिशोर खारबाव ए संघाचे कॅप्टन. बघा 10 वाजून 22 मिनिटांनी बरोबर सामना संपलेला आहे. मी कारिवली संघाच्या संघनायकाचं अभिनंदन करतोय. बरोबर 20 मिनिटं घेतलेली आहेत. आणि आता नाना स्पोर्ट टेमघर संघ आपली ऑफिशियल नोंद करून घ्या. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे कॅप्टन आपण या. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे कॅप्टन, नंदकिशोर खारबाव ए संघाचे कॅप्टन. वेदांत डीजेचे ऑनर प्रोप्रायटर दीपाजी म्हात्रे तसेच वेदांत म्हात्रे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करत आहोत. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत जॉली स्पोर्ट कामतगार आणि नंदकिशोर खारबाव ए या 2 संघामध्ये. टॉस नंदकिशोर खारबाव ए संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जातो. तत्पूर्वी मी सूचना करतोय की नंदकिशोर खारबाव ए संघाने टॉस जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले जॉली स्पोर्ट कामतगार संघाला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग कारिवली. 32 धावांचं लक्ष आहे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया सुमधुर आवाज. निश्चितच आमचे सहकारी मित्र उत्कृष्ट समालोचक सुनील शेलके सरांना. नंदकिशोर खारबाव ए तसेच जॉली स्पोर्ट कामतगार आपण संपर्क साधा. ऑफिशियल नोंद करून घ्या प्लीज. नंदकिशोर खारबाव ए आणि जॉली स्पोर्ट कामतगार. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद काळीराम केणी सर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दौरा दमन स्पर्धा 2021
स्पर्धेचा आजचा मित्रांनो दुसरा दिवस. कालच्या दिवसभरामध्ये तुम्ही निश्चितच संपूर्ण दिवसभराचा खेळ अनुभवला असेल. पावसाचं सावट होतं आणि त्याहीपेक्षा त्या पावसाच्या सावटाचं जे संकट आहे ते दूर करून त्यानंतर सामने खेळवायला सुरुवात झाली आणि दिवसभरामध्ये जे जे शेड्यूल होतं ते शेड्यूल तिकडे मात्र पूर्ण झालं. आणि म्हणून विनंती असेल आजच्या सर्व संघांना आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आताची जी लढत मित्रांनो तुम्ही पाहता, ज्याचं पहिलं सत्र समाप्त झालं, जय बजरंग कारिवली वर्सेस सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांदरम्यानचा हा सामना आपण मित्रांनो इकडे मात्र एन्जॉय करत आहात. पुन्हा एक नम्र विनंती करतोय सर्व संघाचे पाठीराखे तसेच खेळाडू, आपण पोलीस स्टेशनच्या समोर ज्या 4 व्हीलर पार्किंग केल्या त्या प्लीज काढा. इथून वारंवार सूचना येत आहेत पोलीस स्टेशनवरून. नक्कीच आपली स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मी विनंती करतोय की सर्व प्रतिनिधी आपल्या ज्या 4 व्हीलर असतील, खेळाडू 4 व्हीलर असतील तर पार्किंग प्लीज पोलीस स्टेशनच्या समोर करू नका, सर्व काढायचे आहेत. धन्यवाद. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. विघ्न विनाशक गणरायाला वंदन करून समालोचक मी सुनील शेळके आजच्या दिवसातील या समालोचनाला सुरुवात करत आहे. मित्रांनो पहिलं सत्र संपलंय. 31 धावा धावपकावर लागलेले असताना 32 धावांचं लक्ष उराशी बाळगून इथे मात्र फलंदाजी करताना पाठला करायचा आहे तो जय बजरंग कारिवली या संघाला. पाहायचंय 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकामध्ये 8 धावांची सरासरी इथे मात्र राखायची आहे. सकाळच्या सत्रातील हा सामना आहे. कंडिशन्स ज्या आहेत वेट कंडिशन्स आहेत आणि तशाही परिस्थितीत 32 धावा इथे मात्र धावपलकावर एक चांगलं टोटल. पहिला चेंडू शॉर्ट पिचिंग आहे, ऑफसाईडच्या दिशेने उडून दिलेला आहे आणि 6 धावांसाठी आलेला हा दणदणीत सनसनीत षटकार. 32 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि अशातच पहिल्या चेंडूवर इतका मोठा फटका आला आणि तुमचा जो कम्फर्ट झोन आहे तो निश्चितच इथे मात्र एक्सटेंड झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका मित्रांनो आपण पाहिला आणि मला असं वाटतं आजच्या दिवसातील हा पहिला षटकार असावा. षटकारांची सुरुवात इथे मात्र जोगिन नावाच्या फलंदाजाने केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. हाताचा चेंडू आहे पुन्हा एकदा उजवी एसटीच्या बाहेरून पिच झाला आणि पडल्यानंतर काहीसा थोडा खाली राहतोय. ज्या पद्धतीने अपेक्षित केलं होतं जोगेन याने, ज्या पद्धतीने अगोदरच्या चेंडूवर बाउन्स प्राप्त झाला होता तो बाउन्स इथे मात्र पाहायला मिळाला नाही आणि म्हणून जे डबल कॅरेक्टर आहे खेळपट्टीचं ते कॅरेक्टर इथे मात्र आपल्याला उघड होताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळलं जातंय. रवींद्र नावाचा हा गोलंदाज. आता पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे. सातत्याने तिन्ही चेंडूची जी आपण लेंथ बघितली ती शॉर्ट पिचिंग आहे. इथे मात्र थोड्याफार फरकाने चेंडू पुढे ठेवण्यामध्ये यश आलं होतं. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर टेक ऑफ होत असताना थोडासा उसळला आणि लाईन जी होती ती लाईन अतिशय महत्वाची होती, क्रुशल लाईन होती आणि म्हणून कोणत्या पद्धतीने संपर्क इथे पाहायला मिळाला नव्हता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडूफळीचा चांगला संपर्क नाही. इथे मात्र स्लिप होत असताना आपण फिल्डर पाहतोय. एक धाव पूर्ण. भारतास यांच्या माध्यमातून चेंडू अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली आणि 2 धावांनी धावफलक 2 ने वाढलेला असताना 8 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहतो. जय बजरंग कारिवली वर्सेस सिद्धिविनायक अंजूर असा हा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. 32 धावांचं लक्ष आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे आहे ते अतिशय महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढायचं आहे. निश्चितच ज्ञानेश्वर मुकादम सर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याची जी डेअरिंग आहे तिचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवर तुम्हाला त्याच बाजूला एक षटकार जरी पडला असेल तरी ती जी लाईन आहे मित्रांनो ती मात्र सोडली नाही. गोलंदाज पुन्हा एकदा रवींद्र. पुन्हा एकदा तीच लाईन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि धावबादची संधी. पहिला गडी बाद होतोय जय बजरंग कारिवली संघाचा धावबादच्या रूपाने. जोगेन व्यक्तिगत 8 धावा करून निश्चितच खेळाडू कक्षामध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावांचं लक्ष आहे. 32 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना मला असं वाटतं पहिलं षटक इथे मात्र संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. जी सरासरी इथे मात्र राखायची होती फलंदाजी करत असताना जय बजरंग कारिवली संघाला त्या सरासरीपर्यंत अगदी बरोबर पोहोचलेल्या आहेत. 4 षटकांच्या खेळामध्ये 8.00 च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवणे गरजेचं असताना 8 धावा इथे
खेळून काढलेली आहेत पहिल्या षटकामध्ये, कमवण्यामध्ये ते सक्सेसफुल ठरलेले आहेत. पाहायचं यानंतरची 3 षटकं फार महत्वाची असताना क्रमांक 2चं षटक इथे मात्र सिद्धिविनायक अंजूर संघाकडून कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. दयानंद नावाचा हा गोलंदाज असेल व्यक्तिगत कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने ते मात्र मारा करण्यासाठी सज्ज असतील. संदीप नाईक नावाचा नवीन फलंदाज खेळपट्टीवर ज्याने मार्गक्रमण केले. पाहायचंय सलामीच्या रूपाने आपण पाहिलं होतं जोगेन आणि त्यांच्या साथीला प्रल्हाद नावाचा फलंदाज तिकडे मात्र खेळपट्टीवर सलामीसाठी आलेले होते. त्यातील जोगेन नावाचा फलंदाज व्यक्तिगत 8 धावा धावपलकावर जोडून बाद झाले आणि त्यानंतर प्रल्हाद आणि संदीप नाईक नावाचे हे 2 फलंदाज. दयानंद गोलंदाजीसाठी ते मात्र स्वतःला तयार करतील. दुसरं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले संपला म्हणजेच क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आहेत त्या मात्र शिथिल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण जर आता बोलायचं झालं तर ऑफसाईडच्या दिशेने तुम्ही निश्चितच कव्हर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. लॉंग हॉप रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहू शकता. लॉंग ऑन रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट तिथे मात्र लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग आणि त्यानंतर फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. आणि पाहिजे यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो चांगल्या पद्धतीने. भानुदास यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जातं आणि दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र नाहक प्रयत्न झालेला पाहायला मिळाला आणि गडी बाद झाला. 1 धाव पूर्ण झाली. क्रमांक 2चा गडी बाद होतोय. ते फलंदाजी करत असताना जय बजरंग कारिवली या संघाचा 32 धावांचं लक्ष आहे आणि 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी फलंदाजी आहे ती कोलमडताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या अगोदर जोगेन नावाचा फलंदाज होता, चांगली फलंदाजी त्याची राहिली होती. त्यानंतर इथे मात्र सूर कोणत्याही फलंदाजाला सापडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रल्हाद आणि जोगेन नावाचे सलामीचे दोन्ही फलंदाज आता यावेळेस मात्र तंबूमध्ये परतलेले पाहायला मिळतील. गोलंदाज दयानंद गोलंदाजी मार्कवर यानंतर पुन्हा स्वतःला सज्ज करील. तोपर्यंत मेघनाथ नावाचा फलंदाज खेळपट्टीकडे फलंदाजीसाठी यानंतर उपलब्ध असेल. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमण स्पर्धा 2021 आणि स्पर्धेचा मित्रांनो तुम्ही दुसरा दिवस इकडे एन्जॉय करत आहात. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहत आहात जय बजरंग कारिवली वर्सेस सिद्धिविनायक अंजूर. ज्या पद्धतीने कालच्या दिवसभरामध्ये जो खेळ झाला तसाच खेळ इथे मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळत आहे का त्याची चाहूल लागल्यासारखे वाटते. कारण फक्त आणि फक्त 32 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये फलंदाजी करताना इथे बनवायच्या आहेत. काय फटका आहे मित्रांनो. चेंडू फार काळ हवेमध्ये झेल घेण्याची कोणती संधी इथे मात्र प्राप्त होत नाही. 6 धावांसाठी आलेला आजच्या दिवसातील अप्रतिम आणि दुसरा षटकार. फुल लेंथ चेंडू होता आणि त्या चेंडूला निश्चितच ज्या पद्धतीने फ्लिक केलं जावं अशा पद्धतीचा तो फटका होता आणि यावरून निश्चितच चेंडूला जो डिस्टन्स मिळाला त्यावरून या फलंदाजाच्या मनगटामध्ये किती पॉवर आहे याचा अंदाज आपण घेऊ शकता. गोलंदाज तयार. आताचा चेंडू आहे त्याच पद्धतीने चेंडू लँड करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू पडल्यानंतर निश्चितच फिरकी घेतो आणि म्हणून चेंडू फळीचा संपर्क आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता. लेग साईडच्या दिशेने हलकासा खेळून काढलेला आहे. 1 धाव इथेही उपलब्ध असेल. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी निश्चितच जय बजरंग कारिवली संघाला इथे मात्र त्या स्वागतार्ह असतील. कारण 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग ते इथे मात्र करत आहेत. धन्यवाद. निश्चितच दमन दौरा आणि आजचा दुसरा दिवस मित्रांनो. कालचा पूर्ण दिवस आपण जर बघितलं तर कालच्या सकाळी जी सुरुवात झाली थोडी उशिराने झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत निश्चितच प्रमोदजी म्हात्रे पम्याभाई यांच्या माध्यमातून चहा असेल, नाश्ता असेल किंवा दुपारचं जेवण असेल या सगळ्या गोष्टी निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने रुचकररित्या इथे मात्र आपल्याला उपलब्ध करून ते देतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. त्याबद्दल
कमिटीच्या वतीने त्यांचं मित्रांनो ऋण व्यक्त करूया. नो बॉल निश्चितच. आणि आताचा चेंडू फ्रीट. मोठा फटका आहे, फ्रीटचा फटका आहे. झेल जरी झाला तरी निश्चितच फलंदाज बाद होणार नाही. एक धाव आलेली आपल्याला इथे पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक एकने वाढत असताना 19 पर्यंत जाऊन पोहोचलंय. 32 धावांचा पल्ला इथे मात्र पार करायचं पाहिजे. दुसरं षटक निश्चितच इथे यावेळेस कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या अंती 19 धावा धावफलकावर आलेल्या आपण पाहू शकता. आजच्या दिवसात निश्चितच एकूण 12 लढती आपल्या समोर मित्रांनो इकडे मात्र आपल्या भेटीला येतील. त्यातील पहिली लढत आपण पाहता जय बजरंग कारिवली वर्सेस सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांमध्ये. आणि यानंतर अजून 11 लढती या आजच्या दिवसातील विशेष असतील. आणि म्हणून वेळेच्या बाबतीत सर्वांचं सहकार्य खरं तर आवश्यक आहे. विनंती असेल कोणत्याही पद्धतीने आपण तिथे मात्र डिले करू नका. आणि वेळ अधिक आपल्याला कसा वाचवता येईल याकडे आपण जर कटाक्षाने गांभीर्याने पाहिलं तर आजच्या दिवसातील 12 लढती निश्चितच आपण खेळवण्यामध्ये सक्सेसफुल तिकडे मात्र होऊ. भानुदा हॅलो 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 हे बघ बाबा. हॅलो 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 हॅलो. 2 षटकानंतर 19 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर या हॅलो 2 षटकानंतर 19 धावा होत्या. त्यानंतर या षटकाची सुरुवात वाईडने झाली, 20 झाल्या. आणि त्यानंतरचे लागोपाठचे हे 2 षटकार म्हणजे 20 आणि 12 32 31 धावा धावफलकावर होत्या सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या. आणि 32 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत ते फलंदाजी करताना जय बजरंग कारिवली या संघाच्या. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना जय बजरंग कारिवली संघ इथे मात्र विन झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं अभिनंदन असेल. मित्रांनो आपण जाऊया या सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्काराकडे.